श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्री परमात्मने नमः. आज आपण इथे एक चिंतन नावाचा प्रकार या सेवेसाठी घेतलेला आहे. माणसाचं वाईट हे नेहमी 3 कारणांमुळे होत असतं. पहिली गोष्ट म्हणजे निरर्थक बोलणे, नको तिथं नको तसं बोलणे, आणि दुसरं म्हणजे मी माझे म्हणणे म्हणजे अहंकार जागृत ठेवणे, आणि तिसरी गोष्ट म्हणजे जर माणसाचं प्रारब्ध फिरलं तर माणसाचं वाईट होतं. कौरव पांडव हे सुरुवातीला आपली ओळख करून देताना सांगायचे की आम्ही 105 भावंड आहोत. असे त्यांच्यामध्ये थोडंफार का असेना पण सामंजस्य होतं. पण मयसभेमध्ये जेव्हा दुर्योधन पाय घसरून पडला तेव्हा द्रौपदी त्याला हसली आणि म्हणाली की आंधळ्याची मुले आंधळी. खरं तर हे तिनं म्हणायला नको होतं आणि ते म्हणायची जागाही नव्हती आणि कारणही नव्हतं, पण तिनं तसे म्हणल्यामुळं पुढं घोर असं महाभारत घडलं. दुसरी गोष्ट म्हणजे अहंकार. एकदा एका माणसाला यमराजाने सांगितलं की आजपासून 12 दिवसानंतर मी तुला नेण्यासाठी येणार आहे. तो माणूस चांगला मूर्तिकार होता. त्याने 12 मूर्त्या तयार केल्या आणि हुबेहूब त्याच्यासारख्याच मूर्त्या तयार केल्या. 12व्या दिवशी 6 मूर्त्या इकडे 6 मूर्त्या इकडे आणि मध्ये आपण स्वतः जाऊन उभा राहिला. थोडाफार प्राणायाम त्याला अवगत होता, त्यामुळे त्यांनी श्वासही रोधून धरला. ठरल्याप्रमाणे यमदूत आला. त्यांनी बघितले ह्यातला तो माणूस कुठला हा प्रश्न त्यालाही पडला. मग त्यांनी एक शक्ल लढवली. यमराज म्हणाले, मूर्त्या सगळ्या अतिशय छान आहेत, फक्त एक चूक आहे. एवढं वाक्य बोलल्याबरोबर त्या माणसाला भान राहत नाही. तो चवताळून यमराजांसमोर येतो आणि म्हणतो, सांगा बरं कोणती चूक आहे. ते म्हणतात, तू माझ्या समोर आलास हीच तुझी चूक आहे, चल आता पिशवीभर आड पण निघूया. तिसरी गोष्ट म्हणजे माणसाचे प्रारब्ध फिरलं तर माणसाचं वाईट होतं. एका माणसाने ठरवलं की आपण शेतामध्ये ऊस लावूया. त्याने ते ऊस लावण्यासाठी खूप मेहनत पण घेतली, पण त्यावर्षी कडकडीत दुष्काळ पडला आणि त्याचा अख्खा ऊस वाया गेला. त्याला खूप राग आला. मग त्यांनी ठरवलं पुढच्या पावसाळ्यामध्ये आपण ऊस लावायचाच नाही, आपण दुसरा व्यवसाय करू, आपण वीटभट्टी चालवायला घेऊया. त्यांनी वीटभट्टी सुरू केली आणि त्या दिवशीच पावसाळा असल्यामुळे खूप मोठा जोराचा पाऊस आला आणि त्याची सगळी विटा ह्या खराब झाल्या. हे असे त्याचे प्रारब्ध फिरते. एक तर पहिल्या 2 गोष्टींमध्ये म्हणजे अहंकार आणि निरर्थक बडबड हे आपण टाळणं थोडंफार आपल्या हातात आहे, पण प्रारब्ध हे आपल्या हातात नसतं. ते फिरलं की ते फिरलंच. म्हणून माणसाने नेहमी ह्या 3 गोष्टींकडं आवर्जून लक्ष ठेवलं पाहिजे की आपण काय करावे किंवा काय करू नये, कसे वागावे हे ज्याच्या त्याच्या हातात असते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.